मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे दसरा निमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि काल आपण लाईव्ह आलो होतो बाय द वे, आणि आपण काल फर्स्ट टाइम लाईव्ह आलो होतो। सो बऱ्याच आपण आपले जेवढी काही आपले व्ह्यूवर्स आहेत, जेवढे सबस्क्रायबर्स आहेत, काही आपले रिलेटिव्स आणि फ्रेंड्स वगैरे होते। सो दॅट बरं वाटलं सगळ्यांशी बोलून। आणि आज जरा थोडी रिकव्हरी आहे, सो दॅट म्हटलं चला आज दसरा पण आहे, तर म्हटलं आज ब्लॉग करणं बनतं। तर आपल्याला आता नाश्ता करायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला गाडी वगैरे धुवायची आणि बरीचशी छोटी मोठी कामं आहेत। तर चला सुरुवात करूया दिवसाला। गेली 2 दिवस आपल्याला कंटिन्यू ताप आहे, तर मी हे यूट्यूबला बघितलं होतं, तुळशीची पानं थोडीशी अशी भिजत टाकायची आणि त्याचा काढा करायचा। तर मी काढ्यासाठी तुम्ही बघू शकता इथे एका छोट्याशा टोपामध्ये पाणी घेतलं आहे, आणि आता हा तुळशीची जी पानं आहेत मी याच्यात टाकतो आणि तो हा काढा करतो। आणि तो काढा मी 2 टाईम पिणार आहे, कारण काय होतं आहे कंटिन्यू ताप येतोय जातोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं हा उपाय काहीतरी इफेक्टिव्ह ठरेल। सो चला आता हे मी हे करतो, बघूया काय फरक पडतोय। चला आता आपण हा काढा ठेवला आहे गॅसवर। सो आता हा पटकन होईल, तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मेडिसिन घ्यायच्यात। तर पहिला आपण नाश्ता करू, देन मेडिसिन घेऊ। चलो गाईज, फायनली नाश्ता घेतला आपण, चहा चपाती। आज गाडी धुवायला पण जायचं आहे, तर आता आपण नाश्ता करून घेतो, देन मग तुम्हाला भेटतो। गाईज, आपल्यातले असे किती जण आहेत ज्यांना चहा चपाती जमते? मोस्ट ऑफ द मी चहा चपाती अवॉइड करतो, मला भाजी लागते। खाऊन भेटतो। ऑल राईट गाईज, तर आपण आता बाहेर जाण्यासाठी रेडी झालो आहे, आणि आता आपल्याला सगळ्यात आधी मेडिसिन घ्यायच्यात, कारण जर आता बाहेर गेलं आणि मेडिसिन जर नाही खाल्ल्या तर ते विसरून जाईल मी। तर चला आता मी पटकन माझ्या मेडिसिन संपवतो, कारण आता या गोळ्या खावाच लागणार आहे। थोडंसं बरं वाटतं आहे, पण मीच थोडं पुश करतो आहे स्वतःला बाहेर जाण्यासाठी, कारण काय घरात बसून काय होणार नाही, अजून ताप येईल मला। तर चला आता या मेडिसिन पटकन खातो मी, आणि आपल्या खंडू गँगला भेटायचं का बाय द वे, त्यांची पण गाडी धुवायची, मग ते सगळे आपल्याला कनेक्ट होतील। बघूया, इथे जर आपल्याला नंबर पटकन भेटला तर आपण इथे जाणार, नाही तर कुर्ल्याला जाणार। चल ऑल राईट, आपण खाली आलो आहे आणि गाडीची अवस्था, गाडी यार बरेच दिवस झाले मी धुतली नाही पावसामुळे, गाडी भरपूर घाण आहे, तुम्ही बघू शकता। तर आज चला आज वॉशिंग होईल गाडीची मस्तपैकी, आणि हवा वगैरे पेट्रोल आहे तरी अजून फुल वगैरे करून घेऊ। चला आज जरा थोडंसं दसऱ्यानिमित्त गाडीला धुवून टाकूया। बाय द वे, आपल्या सोसायटीमध्ये देवी बसते, तर ते काय घरामध्ये बेबी झालेलं आहे, तर त्याच्यामुळे ते काय 1.25 महिना वगैरे वाटतं आपण काय जाऊ शकत नाही, असं काय आहे मग मी म्हणते। खूप छान मूर्ती, तुम्हाला दाखवतो चला। इथे वाटतं आज महाप्रसाद आहे वाटतं, त्याच्यामध्ये सगळी तयारी वगैरे चालू आहे इथे। आय होप गाईस फुटेज बघितलं असेल, तिथे थोडंसं म्हणजे आपण गाणे वगैरे असतात ना देवीचे, तर ते सगळे चालू होते, तर त्याच्यामुळे आपल्याला कॉपीराईट येऊ शकतो, म्हणून मी जास्त काय जेवढं जमलं तेवढं शूट केलं। तर चला आता आपण निघूया वॉशिंगसाठी। गाडी वॉश केलेली आहे आपण, जस्ट यू कॅन सी। आणि बराच वेळ गेला, कारण आज दसरा आहे, तर बरेच जण आले होते आज वॉशिंगसाठी। तर तुम्ही बघू शकता गाडी वॉश केली आपण प्रॉपर, फक्त आता इथे जरा थोडंसं त्यांनी हात मारायचा म्हणून मारला। तर चला आता घरी धुवून जेवणासाठी फोन आलेत आपल्याला, आता जेवू आणि त्याच्यानंतर बघूया कसं काय। A few moments later. एंडिंग टाईम फ्रेंड्स, लास्ट क्लिप तुम्ही बघितली की मी जे उठताना तुम्हाला दाखवलं लास्ट, नंतर गोळ्या घेतल्या डायरेक्टली मी झोपून घेतलं, कारण जरा मला गोळ्या घेतल्याने जरा थोडंसं असं उगी आली होती झोपण्याची। संध्याकाळचे 7:45, तर आता मस्तपैकी चहा वगैरे घेतला, चहा बघू शकता तुम्ही। आता चहा वगैरे घेतो आणि बघू जरा एक व्हेज कोल्हापुरी बनवायचा बेत आहे, आणि भाग्यश्री पण आली आहे ऑफिसवरून, जस्ट आली आहे ती, आणि बघूया आपण आता एक व्हेज कोल्हापुरी बघायचा ट्राय आहे, बघूया कसं। ऑल राईट गाईज, तर आपलं हे काम संपून आता
भाजीची रेसिपी म्हणजे व्हेज कोल्हापुरी, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं. तर आता आपण व्हेज कोल्हापुरीची रेसिपी शेअर करतोय. आता या दोघींनी सगळं सामान वगैरे घेतलं इकडे. ठीक आहे, पहिलं खोबरं भाजून घेतात ते आणि इकडे सगळ्या भाज्या चॉपिंग वगैरे करून घेतल्या. इथे काय काय घेतलंय ते भाज्या चॉपिंग केल्या. फरसबी घेतली आहे, शिमला मिरची, गाजर आणि काजू आणि फ्लावर. तर आजचा दसरा निमित्त आपली घरामध्ये व्हेज कोल्हापुरी बनते, त्याची रेसिपी स्पेसिफिकली आपण शेअर करतो. ठीक आहे, आता आपण काय ऍड केलं त्याच्यामध्ये? खसखस. ठीक आहे, खसखस ऍड केली त्याच्यामध्ये. आता हे सगळे मसाले काढून घेतले. आता हे वाटायचंय का? आता हे वाटायचं, पहिला प्युरी वाटायची टमाट्याची. अच्छा, ही टमाट्याची प्युरी आता ही ऍड केली आपण. ठीक आहे, आता पनीर पण ऍड झालं इकडे. इकडे व्हेजिटेबल्स आहेत आणि इकडे मसाला. आता तो वाटून घ्यायचा. आता छोटासा पॅन घेतला यांनी. आता या पॅन मध्ये थोडस या भाज्या शेलो फ्राय होतील. पनीर लास्टला होईल, नंतरला सगळ्या भाज्या आता थोडस शेलो फ्राय टाईप. ठीक आहे, आता तूप ऍड करून घेतलंय थोडस. आता इकडे मम्मीने टोमॅटोची प्युरी अशी करून घेतली. किती टमाटे होते त्याच्यात? ठीक आहे, ही प्युरी झालेली आहे. चला आता हे फ्लॉवर, पहिले फ्लॉवर सगळे टाकून घेतले. जसं मी म्हटलं की त्या टोमॅटोची प्युरी पण काढून घेतली. आता हे फ्लॉवर्स एका साईडला शेलो फ्राय होती. जसं टमाट्याची प्युरी केली तसं आता काजूची प्युरी का बारीक करून घेणार काय करून? ठीक आहे, ठीक आहे. आता मम्मीने ते काजूची पेस्ट करून घेतली. दाखव मम्मी काजूची पेस्ट प्रॉपर. ठीक आहे, आता ही काजूची पेस्ट ऍड करतोय आपण. ओके गाईज, तर आता गाजर आणि फरसबी दोन्ही आपण शेलो फ्राय करून घेतोय. चला, तर आता आपला खडा मसाला सुद्धा आपण असा बॅटर करून घेतला. तर सगळं रेडी करून घेतलंय आणि एका साईडला फरसबी, गाजर आणि आता शेवटी शिमला मिरची राहिली शेलो फ्राय करण्याची. पनीर हा पनीर पण ऍड होईल. आता व्हेज कोल्हापुरी अशी फर्स्ट टाइम बनवते. फर्स्ट टाइम बनवते. चला, आता आपली शिमला मिरची पण फ्राय होऊन झालेली आहे. आता थोडंसं मीठ ऍड केलंय पनीर मध्ये. थोडीशी मला मदत म्हणून पनीरला फक्त थोडस हलवा चाललंय मस्तपैकी. करते. ठीक आहे, अशा प्रकारे आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आपण शेलो फ्राय करून घेतलेले आहेत. तर आता फोडणीसाठी आपण हे सगळे इन्ग्रेडियंट घेतोय. लाल तिखट घेतलंय, जिरं घेतलंय आणि घरगुती मसाला आपला. आणि अजून काय ह्याच्यामध्ये? आता फोडणीसाठी तयारी होतीये. लाल तिखट, जिरं आणि घरचा मसाला. आता फोडणी देतीये. तर सगळ्यात आधी जिरं टाकलंय, 3 तेजपत्ता टाकलाय, कांदा ऍड केलाय, मिरच्या ऍड केल्या आणि चवीनुसार थोडंसं मीठ ऍड केलंय. ठीक आहे, आता या सगळ्या याच्यामध्ये गरम मसाला ऍड केलाय जसं की तुम्ही बघताय. आता याला थोडंसं तेल सुटोसपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं. चला, आता ही ऍड होते आपली टोमॅटो प्युरी. आता एक मसाले ऍड झाले. गाईज, ग्रेव्हीचा कलर थोडासा चेंज झालाय. आता ऍड होते काजूची प्युरी जी आपण करून घेतली होती. आता मस्त थोडंसं पाणी ऍड करतात. आता ही काजूची प्युरी ऍड केली. सगळ्यात शेवटी लाल तिखट ठेवलंय. ठीक आहे, आता चला गार्निशिंगसाठी ऑलमोस्ट भाजी होत आली आहे. आता फक्त ऍड होणार आहे सगळं. तर गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर कट करून घेतली आहे. भाजी जी आहे ती रेडी होणार आहे. त्याच्यामध्ये 1 तांबा ऍड केलाय पाण्याने आणि मीठ ऍड करतोय. बस टाकणार तिखट ऍड केलंय त्या उकळीवरच. ठीक आहे, आता सगळं ऍड होतंय. भाजी, पनीर वगैरे आणि सगळं आता ऑलमोस्ट झाली भाजी. आता भाजीवर थोडंसं प्लेट वगैरे ठेवलंय तर दम देण्यासाठी. आणि ते लास्टला कस्तुरी मेथी ऍड होईल. आणि सर्वात शेवटी आपली कोथिंबीर जी की आपल्याला एकदम लास्टला टाकायची आहे. तर ऑलमोस्ट आपलं सगळं रेसिपी जेवढी आहे ती आपली कम्प्लीट झालेली आहे. आता फक्त थोडंसं 10 मिनिटं ना, किती 5 मिनिटं. ठीक आहे, 5-10 मिनिटं आपली भाजी फिनिश. ऑलराईट गाईज, तर आता आपली भाजी रेडी झाली आहे ऑलमोस्ट. तुम्ही बघू शकता आणि चांगला कलर आला यार तिला. आता मी हलवणार नाही तिला. आता काहीच आम्ही तिच्यामध्ये हे करणार नाही. कस्तुरी मेथी वरतून ऍड केली. कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी. तर ही भाजी आपली रेडी आहे. जसं की भरपूर प्रोसिजर होती पण झाली फायनली रेडी. आता जेवायला बसायचं. सो दॅट चला, मस्त टेस्टी तर वाटते. बघू जरा टेस्ट केल्यानंतर पण तुम्हाला.
A few moments later. ऑल राईट गाईज, तर जस्ट जेवण झालं आहे आणि जसं तुम्ही बघितलं की आपण पूर्ण होल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. आणि असा होता आजचा आपला काही दिवस. जसं की तुम्ही बघितलं सकाळी आपण गाडी वगैरे वॉश केली आणि आपल्या सोसायटीमध्ये देवी पण मी तुम्हाला दाखवली. तर दॅट्स इट फॉर टुडेज गाईज. आय होप तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल. इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा झाला. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.